नमस्कार, 72 मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. दरम्यान मुंबईत सोमवारी लोकसभा निवडणुकीसाठी झालेल्या संथ मतदानामुळे विरोधकांनी निवडणूक आयोगाला धारेवर धरलं होतं. मुंबईतल्या 6 मतदारसंघांमध्ये यंदा कमी प्रमाणात मतदान झाल्याचे पाहायला मिळत आहे. ईव्हीएम मशीन्स बंद पडल्याने अनेक मतदारांमधील मतदान केंद्रावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या विरोधात भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. मतदानाच्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर निशाणा साधला होता. उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाचे अधिकारी पक्षपातीपणे वागले असल्याचा आरोप केला होता. या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगासह भाजपला टार्गेट केल्याची तक्रार भाजप नेते आशिष शेलार यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. केंद्रीय निवडणूक आयोगाने या संदर्भात चौकशी करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. एवढंच नाही तर भारतीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात मुंबईत भाजपने केलेल्या तक्रारीची दखल घेतली आहे. निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केलेल्या वक्तव्याचा अनुवाद मागवला आहे. मुंबईतील मतदानाच्या संथगतीवर ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर सडकून टीका केली होती. निवडणूक आयोग उद्धव ठाकरेंची संपूर्ण पत्रकार परिषद तपासून पाहणार आहे. एवढंच नाही तर उद्धव ठाकरे काय म्हणाले आणि त्यांनी निवडणूक आचारसंहितेचा भंग केला आहे का याची तपासणी करण्यासाठी निवडणूक आयोगाने त्यांच्या विधानांचे मराठीत भाषांतर मागितल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले आहे. दरम्यान मुंबईत संथ मतदानाची अनेक उदाहरणे समोर आल्याने उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि निवडणूक आयोगावर टीका केली. सरकार लोकांना मतदानापासून परावृत्त करत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. यानंतर मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. उद्धव ठाकरेंनी निवडणूक आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे आणि निवडणूक अधिकाऱ्यांना धमकावले आहे असे आशिष शेलार यांनी म्हटलं होतं. दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची तपासणी कोण करणार आणि उद्धव ठाकरे जे बोलले ते आचारसंहितेचे उल्लंघन आहे की शेलार यांच्या आरोपानुसार लोकप्रतिनिधी कायद्यांतर्गत कारवाईसाठी जबाबदार आहे हे निवडणूक आयोग ठरवेल. ठाकरे यांनी सोमवारी जे सांगितले त्याचा अनुवाद आम्हाला पाठवण्यास सांगण्यात आला आहे असे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले आहे. तर मित्रांनो, याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा.